मालगाव, जिल्हा सिंधुदुर्ग. नौदल दिनानिमित्त समुद्र किनाऱ्यावरील राजकोट परिसरामध्ये 8 महिन्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळा सोमवारी दुपारी मुसळधार पावसामध्ये वादळी वाऱ्यामुळे कोसळला. अवघा महाराष्ट्र हळहळला. या व्यवस्थेविरुद्ध संताप व्यक्त करीत शिवप्रेमींनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून कोणाला जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. यावेळी नौदल दिनानिमित्त 4 डिसेंबर रोजी 2023 रोजी नौदल विभागाने राजकोट परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळा उभारला गेला होता. हा पुतळा शिवप्रेमींसाठी आकर्षक ठरला होता. गेले 2 ते 3 दिवस समुद्र किनारपट्टी वादळी वारे, मुसळधार पाऊस सुरू होते. यातच दुपारी वादळी वाऱ्यामुळे पुतळा कोसळला. हा प्रकार स्थानिकांच्या लक्षामध्ये येत असल्याची माहिती प्रशासनास दिली. तेथे स्थानिक पोलिसांनी तिथले लवकरच त्वरितमध्ये घटनास्थळी दाखल झाले होते. 28 फूट उंच पुतळा होता छत्रपती शिवाजी महाराजांचा. हा पुतळा मित्रांनो गेल्या काही दिवसापासून सुमारे 43 फूट उंचापासून जमिनीपासून चबुतभरापासून बांधकाम 15 फूट पर्यंत त्यावर 28 उंच पुतळा होता. हा उभारण्यात आला होता. सुशोभीकरण करण्यात आले गेले होतं. सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली होती. कार्यालयाने सुमारे 5 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला गेला होता. असा हा पुतळा होता. पुतळा पुन्हा उभारणार असं झालेली घटना अतिशय दुर्दैवी होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आमची अस्मिता आहे. हा पुतळा नौदलाने उभारला होता. या घटनेबाबत मी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली होती तेव्हा त्यांना 45 किलोमीटर प्रति प्रवास वेगाने सोसाट्यांचा वारा सुरू होत होता. त्यामुळे पुतळ्यांचं नुकसान झाल्याचं सांगितलं करण्यात आलं होतं. पुन्हा तेथे महाराजांच्या पूर्णाकृती पुतळा दिकामात मध्ये उभा करू असं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांनी बोलले होते. नटबोल्ट गंजले होते. त्यामुळे 20 ऑगस्टला नौदलाने पाठवलेले होते पत्र. मालवणीमधील सार्वजनिक बांधकाम विभागाने 20 ऑगस्ट रोजी नौदलाचे विभागीय सुरक्षा अधिकारी कमांडर अभिषेक कारभारी यांना पत्र पाठवून देण्यात आले गेले होते. या पुतळ्याबाबत तत्काळ उपाययोजना करण्यास कळवले गेले होते. मात्र 4 डिसेंबर रोजी 2023च्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण झाले होते. त्यानंतर जूनमध्ये कल्याणचे शिल्पकार जयदीप आपटे यांच्याकडनं डागडुजी करण्यात थोडीफार आली गेली होती. पुतळ्याचे जॉईंट करण्यासाठी नटबोल्टचा वापर केला जात होता. मात्र पाऊस आणि वारे या वाऱ्यामुळे नटबोल्ट गंज पडला असा पुतळा विद्रूप दिसत होता. त्यामुळे संबंधित शिल्पकारांना सांगून कायमस्वरूपीच्या उपाययोजना तत्काळ करण्यात याव्या असं पत्रामध्ये म्हणण्यात आले गेले होतं. यावेळी 4 डिसेंबर रोजी 2023च्या रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, तत्कालीन राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये पुतळ्याचं अनावरण करण्यात आले गेलं होतं. मित्रांनो, आता या अशा ग्रस्तीमध्ये घाई केल्यामुळे पुतळा कोसळला असेल असं संभाजीराजे यांनी म्हणाले होते. उद्घाटन करण्यासाठी घाई केल्याचा पुतळा कोसळला अशी टीका माजी खासदार संभाजीराजे यांनी उशिरा देऊन पण शास्त्रोक्त पद्धतीने स्मारकाची पुनर्बांधणी झालीच पाहिजे असं त्या ठिकाणी पुन्हा महाराजांचे उच्च स्मारक उभारणे गरजेचे आहे. मात्र निवडणुकीच्या आधी हे उभारण्याचे एक परत गडबड करू नये असं ते म्हणाले गेले होते. मात्र लोखंडी अँगल अर्धवट असं पुतळ्याचं पूर्ण चौथ्यासाठी 15 फूट खोलीचे लोखंडी अँगल टाकून पक्के बांधकाम करण्यात यावे असं, त्यावेळी पुतळ्याचे पार्ट जोडण्यात यावे असं, जमिनीतून उभारण्यात यावे असं, अँगल पुतळ्यांच्या छातीपर्यंत उभारला असले तर पुतळा कोसळून पडू नये असा त्यांचं मत होतं. स्थानिक बांधकाम व्यवस्थाकडनं व्यक्त करण्यात आलं गेलं होतं. असं सर्व गोष्टी होत असताना मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.